टीईटी सक्ती रद्द करावी, जुनी पेन्शन लागू करावी आणि रिक्त पदांची 100% भरती करावी या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. शिक्षकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलंय. टीईटीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिकेतील विलंबामुळे शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून शिक्षण विभागाच्या कारवाया तत्काळ थांबवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. जुनी पेन्शन योजना, नियमित वेतन श्रेणी, वेतन प्रगती, रिक्त पदभरती, अशैक्षणिक कामे बंद करणं आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर शाळा बंद ठेवून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेनं दिलाय. याच दरम्यान शिक्षकांच्या या आंदोलनाला आमदार सत्यजित तांबे यांनी सुद्धा पाठिंबा दर्शवला. शिक्षकांच्या प्रमुख मागण्या अधिवेशनात मांडून त्या मार्गी लावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही तांबे यांनी यावेळी बोलताना दिली आहे. बाकी प्रश्न या निमित्ताने ज्यावेळेस एवढे शिक्षक एकत्र येतात तेव्हा बाकीच्याही सगळ्या प्रश्नांची चर्चा इथे निश्चित झालेली आहे. या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये मी व्यक्तिशः अत्यंत गंभीर आहे आणि आपल्यास आश्वासित करतो की सोमवारी चालू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी आम्ही हा प्रश्न राज्य शासनाचं लक्ष वेधण्याचं काम या प्रश्नाकडे करू. टीईटीच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये जरी 100% राज्य शासनाच्या हातामध्ये सगळे विषय नसले तरी राज्य शासनाने आपली भूमिका सुप्रीम कोर्टामध्ये मांडली पाहिजे असं आमचं ठाम मत आहे आणि त्या दृष्टीने एक याचिका आपण राज्य शासनाला देखील दाखल करण्यासाठी भाग पाडू असं देखील मी आपल्याला या निमित्ताने सांगतो. संच मान्यतेच्या बाबतीमध्ये देखील जे प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेत ते सगळ्या संघटनांचे निवेदनं माझ्याकडे वेळोवेळी आलेले आहेत आणि त्या निवेदनांवर लवकरच शिक्षण आयुक्त असेल, शिक्षण संचालक असेल आणि शिक्षण सचिव असेल यांच्या उपस्थितीमध्ये आपण एक बैठक या ठिकाणी सगळ्या संघटनांच्या प्रतिनिधींची लावून त्याची देखील चर्चा आपण करू हे देखील मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो.